आवाज मानदेशाचा। विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, अशातच आज अध्यक्षांनी सर्व स्थगन प्रस्ताव नाकारले। त्यानंतर जितेंद्र आव्हाड उभे राहून अर्धा मिनिट तरी बोलू द्या असं म्हणाले। ठीक आहे, मी या संदर्भात एक मिनिट बसून घ्या। या संदर्भात यापूर्वीही या सभागृहात हा मुद्दा मांडला गेलेला आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सभागृहाला ॲड्रेस केलेला आहे। चला पुढे 30 सेकंड बोला, 10 सेकंदात बोला। चला अध्यक्ष महोदय, मुंबई शहरात चित्रपट निर्माता, बांधकाम व्यावसायिक, सेलिब्रिटी घराबाहेर गोळीबार करण्याच्या वाढत्या घटनांबाबत अध्यक्ष महोदय, मुंबई आणि ठाणा 7 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 5 वाजता सुमारे ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा कौसा परिसरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बांधकाम व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार घटनाची आणि त्या गोळीबार करताना त्यांनी 60 फायरिंग केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, 60दा त्यांनी फायर केलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय तिकडे पोलीस जेव्हा गेले त्यांनी पोलिसांवरती पण फायर केलेला आहे। आणि मला आश्चर्य वाटतं मुख्यमंत्री साहेब, आपल्याला मी काम करताना बघितलं मागच्या टायमाला एक शब्द आपण जेव्हा मीटिंगमध्ये द्यायचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत नाही व्हायची। आज पोलीस समोर असतात, पोलिसांवरती फायर करतात आणि पोलीस त्यांच्यावरती रिटर्न फायर करत नाही। 2-2, 3-3 घटना अशी घडलेली आहेत, पोलिसांसमोर फायरिंग झालेलं आहे। एक बाबा सिद्दीकीची घटना घ्या, त्यांनी हत्यारचा यूज केलेला आहे। इथे पण 2-2 पोलीस होते, इथेही करण्यात आलं। ठीक आहे, समजलं। इथे बँड्रामध्ये झालेला, बँड्रामध्ये पोलिसांसमोर झालेलं आहे। असलम शेख साहेब बसा। मुख्यमंत्री महोदय, बरं पोलिसांना फ्री हँड देण्यात यावा। ठीक आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव। बसून घ्या, बसून घ्या। नहीं बैठिए, प्रस्ताव के बाद बैठिए, प्रस्ताव के बाद मी निवेदन करतो ना, जितेंद्र आव्हाड साहेब, या विषयात मी निवेदन करतो। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।